नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत, मजूर दर वाढलेत, त्यामुळे ऐन कामाच्या धामधुमीत शेतकऱ्यांची कोंडी होते, अशी व्यथा शेतकऱ्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलीच असेल. पण याच मजूर टंचाईमुळे मात्र विदर्भात मशागत पेरणीपासून ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. ती कशी तर सांगते. पूर्व विदर्भातील दुर्गम, नक्षलप्रवण आणि धान म्हणजेच भात उत्पादक जिल्हा अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात सुमारे 1 लाख हेक्टरवर धान लागवड होते आणि त्यापैकी 30 ते 40 हेक्टरवरील धानाची रोवणी ही ट्रान्सप्लांटरद्वारे होते. तर आज आपण धान पेरणी व रोवणीच्या यंत्राविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. या यंत्राचा वापर कसा केला जातो ते आपण जाणून घेऊ. यासाठी 15 ते 20 दिवसांची मॅट नर्सरी तयार केली जाते. तयार झालेली रोपे यंत्रावर ठेवून रोवणी होते. पण यांत्रिकीकरणाची ही पद्धत थोडी वेळ काढू असल्याने शेतकऱ्यांची पसंती मात्र पेरीव धान लागवड पद्धतीला असते. यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राला DSR म्हणजेच डायरेक्ट सीडेड राईस असं म्हणतात. या ट्रॅक्टर चलित यंत्राद्वारे धानाची व खताची ही थेट पेरणी होत असल्याने आणि मॅट नर्सरीची गरज नसल्यामुळे रोप निर्मितीचा वेळ व त्यावरील खर्चातही बचत होते. DSR यंत्राच्या वापरात 2 ओळीतील अंतर 20 सेंटीमीटर तर 2 बियाणात अंतर 10 सेंटीमीटर अपेक्षित आहे. 2 ओळीतील अंतर वाढवणंही शक्य असतं, कारण या पद्धतीत उगवणाऱ्या तणाला नियंत्रित करण्यासाठी छोट्या यंत्राचा वापर करणं शक्य होतं. DSR पद्धतीत बारीक वाणाच्या एकरी 10 ते 12 किलो तर जाड वाणाच्या 12 ते 15 किलो बियाणांचा वापर होत असल्याने बियाणे कमी लागतात. या यंत्रामुळे काय फायदा होतो ते पाहूयात. DSR पद्धतीने भात पेरणी किंवा ट्रान्सप्लांटरद्वारे रोप रोवणी अशा कोणत्याही पद्धतीत धान उत्पादकता जवळपास सारखीच मिळते. पाऊस पडल्यास मजुरांद्वारे रोवणी शक्य होत नाही. अशा वेळी या यंत्राद्वारे पेरणी करता येते आणि यामुळे रोवणी खर्चात देखील बचत होते. तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उगवणी पूर्व किंवा उगवणी पश्चात अशा दोन्ही प्रकारे तणनाशकांचा वापर शक्य होतो. या यंत्राची किंमत ही जवळपास 1 ते 1.25 लाख रुपये इतकी आहे. शिवाय कृषी विभागाकडून महा DBT अंतर्गत अनुदानाची सोय देखील आहे.